नागपूर शहरात सध्या गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने चढतो आहे. चोरी, खून, घरफोड्या, सराईत गुन्हेगारांचा मोकळा वावर हे सगळं घडत असताना नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल मात्र प्रश्नांपासून पळ काढताना दिसत आहेत. प्रसार माध्यमांनी वारंवार गुन्हेगारीवर प्रश्न विचारले असता ही योग्य वेळ नाही, वेगळी पत्रकार परिषद घ्या अशी उत्तरं देत सीपी सिंगल यांनी थेट पत्रकारांनाच डाफरल्याचे प्रकार समोर आले आहेत. काही वेळा तर आवाज चढवून प्रश्न इग्नोर करत पत्रकार परिषदेतून निघून जाण्याचे प्रकार घडले आहेत. मनपा निवडणुकीनंतर पोलीस आयुक्तांनी जणू पत्रकार परिषदाच बंद केल्या आहेत. कोणतीही ठोस मोहीम नाही, जनतेशी संवाद नाही, गुन्हेगारीवर स्पष्ट भूमिका नाही. मग नेमकं नागपूर पोलीस प्रशासन चालवतंय तरी कोण? एका चोरट्याने तब्बल 22 वेळा चोरी केल्यानंतरही त्याला पकडायला पोलिसांना वेळ लागतो आणि यावरही आयुक्त बोलायला तयार नाहीत. जर पोलीसच उत्तर देणार नसतील तर जनतेने प्रश्न कुणाला विचारायचे? सध्या सीपी सिंगल यांच्या नागपूरमधून बदलीची जोरदार चर्चा आहे. अंतिम निर्णय जरी झालेला नसला तरी या चर्चेमुळेच का आयुक्तांनी शहराकडे पाठ फिरवली आहे? बदली होणार म्हणून जबाबदारी संपते का, की आता जाणारच आहे म्हणून नागपूर गुन्हेगारांच्या हवाली सोडण्यात आले आहे? पोलीस अधिकारी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात. बदली जवळ आली की शहराची सुरक्षा दुय्यम ठरते. ही बाब खरी होताना दिसत आहे. नागपूरमध्ये गुन्हे वाढत असताना पोलीस यंत्रणा नेमकं काय करत आहे? आज नागपूरमध्ये भीतीचं वातावरण आहे, पण पोलीस आयुक्त मौनात आहेत. हे मौन अक्षम्य आहे की संशयास्पद? हा प्रश्न आता केवळ पत्रकारांचा नाही तर नागपूरकरांचा आहे. शंकर मोहनकर, नेशन सिटी न्यूज.